तर आजपासून आपण 30 दिवस शिकणार आहोत पायथॉन. पायथॉनचा मी पूर्ण मराठीमध्ये कोर्स आणलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलचं नाव आहे द इंजिनिअरिंग सेवियर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. तुमचा जितका सपोर्ट असेल तितका आपले चॅनल ग्रो होईल आणि तितकेच चांगले चांगले हेल्पफुल व्हिडिओ तुम्हाला मिळेल. तर पायथॉनचा हा मराठीमध्ये कोर्स आणण्याचा माझा फक्त हाच हेतू होता की महाराष्ट्रातील मुलांना कोडिंग तर शिकायची आहे, पण त्यांना प्लॅटफॉर्म असा छान असा मिळत नाही ज्याने त्यांच्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल, क्रिस्टल क्लिअर होईल. त्यासाठी मी हा कोर्स लॉन्च केलाय, पायथॉन फुल कोर्स म्हणून. आणि त्याच आणखी एक कारण झालंच तर इंडस्ट्रीमध्ये कोडिंग हे खूप नाद गाजवत आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची इन्कम हे खूप वाढत आहे. पण आपले महाराष्ट्रातलं मुलं मागे राहिले नाही पाहिजे, आपले मराठी मुलं मागे राहिले नाही पाहिजे, मराठी विद्यार्थी मागे राहिले नाही पाहिजे, म्हणून हा कोर्स लॉन्च केलाय, पायथॉन फुल कोर्स इन मराठी. तर तुमची अटेंडन्स मार्क करायसाठी कमेंट सेक्शन मध्ये पायथॉन असं कमेंट करा. तर आजपासून आपण हे चालू करणार आहे. आजचा हा एपिसोड फर्स्ट आहे आणि इंडस्ट्रीमध्ये कोडिंगमुळे खूप सगळे इन्कम चे साधन आहे. कोडिंग हे खूप चांगलंच साधन आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे खूप विद्यार्थ्यांना खूप चांगले चांगले पॅकेजेस मिळत आहेत. तर आपले मुलं जे आहेत, आपले जे विद्यार्थी आहेत ते मागे राहिले नाही पाहिजे, म्हणून हा कोर्स लॉन्च केलेला आहे. तर आता आपण कोर्सकडे वळूया, कारण की टाइम वेस्ट करण्यापेक्षा आपण आपल्या कोर्सकडे वळूया. पूर्ण कोर्स तुम्ही बघा आणि जर तुम्हाला हेल्पफुल वाटलं तर लाईक करा. तुमची एक लाईक माझं चॅनलला खूप जास्त सपोर्ट होऊ शकतो तुमच्या एक लाईक मुळे. तर आजचा पहिला टॉपिक आहे व्हॉट इज अ प्रोग्राम. तर साध्या भाषेत जर आपलं बोलायचं झालं तर एक आपलं कोणतेही कार्य पूर्ण करायला जे आपण म्हणू शकतो, जे आपण स्टेप फॉलो करतो ते झालं एक प्रोग्राम. जे रूल्स आणि रेग्युलेशन आपण कोणतंही टास्क कंप्लीट करायला आपल्याला हेल्प करतं ते काय झालंय, एक प्रोग्राम झालाय, हो की नाही? तर ते कंप्लीट करण्यासाठी आपण जे तर program is a set of the instruction given to the computer to perform a specific task. कम्प्युटरमध्ये कुठलंही कार्य कंप्लीट करायला आपण एक प्रोग्राम करतो. बघा इथे मी क्लिकही करताय, बघा हे जेही काही तुमच्या स्क्रीनवर आलं हे एका क्लिकवर आलंय, म्हणजे याच्या मागे एक प्रोग्राम लिहिलेला आहे, हो की नाही? कारण कम्प्युटरला प्रोग्रामिंग लँग्वेजेस पाहिजे आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज कम्प्युटरला कुठली लँग्वेज समजते? तर हा एक खूप मोठा प्रश्न असतो सगळ्यांना. तर प्रोग्रामिंग मध्ये कम्प्युटरला बायनरी लँग्वेजेस समजते, दॅट इज अ 0 1 0 1. आता त्याचे खूप सगळे सेट्स असतात, 0 0 1 0 0 0 0 1 0 1 1 0 1 0 असे खूप सगळे काय असतात, इन्स्ट्रक्शनचे सेट्स असतात. ते त्यामध्ये जो इंटरप्रिटर बसून असतो तो हे सगळं कन्वर्ट करतो. तर ते आपण नंतर बघूया की इंटरप्रिटर काय असतं. तर पहिले आपण बघूया प्रोग्राम काय आहे. तर प्रोग्राम काय, एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे जो आपण कम्प्युटरला देतो कुठलाही टास्क कंप्लीट करायसाठी. तर त्याचा एक्झाम्पल मी इथे दिलाय. number 1 is equals to 5, number 2 is equals to 10, then a result is equals to number 1 plus number 2 and print in bracket result. ओके, तर रिझल्ट मध्ये रिझल्ट आपण कशा थ्रू डिफाईन केलेला आहे, जे आपले सर्क्युलर ब्रेसेस आहे, म्हणजे सर्क्युलर ब्रेसेस. आणि तुम्ही कधीही लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पायथॉन मध्ये कोड करा तर तुम्हाला सर्क्युलर जर ब्रेसेस जर तुम्ही दिले नाही, सर्क्युलर ब्रॅकेट जर तुम्ही दिले नाही तर तुमच्या कोडिंग मध्ये खूप जास्त एरर आहे. आणि हो, फक्त आपण थेरीज नाही शिकणार आहोत तर प्रॅक्टिकल नॉलेजही गेन करणार आहोत. या सिरीज मध्ये आपण नियर अबाउट 10 प्रोजेक्ट आपण क्रिएट करणार आहोत, ज्याच्या थ्रू तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजही मिळेल आणि तुमच्या 10 प्रोजेक्ट रेडी राहील तुमच्या रेझ्युमे मध्ये टाकायला, आणि ते खूप तुम्हाला महत्वपूर्ण गोष्ट असेल. तर प्रोग्राम म्हणजे तुम्हाला समजलं असेलच की काय सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे कुठलाही टास्क कंप्लीट करायसाठी. तर तर आपण पायथॉन शिकायला तरी काय का पाहिजे, हा एक खूप मोठी एक गोष्ट आहे की का शिकायचं आहे आपण पायथॉन, हो की नाही? आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, त्याचे अप्लिकेशन्स काय आहे, पहिले आपण ते बघूया. तर पायथॉनचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, इझी टू लर्न आहे. आपण पायथॉन मध्ये जेव्हाही आपण कोडिंग करतो ते असं होऊन जातं की आपण सिम्पली इंग्लिश लँग्वेज मध्ये जसं कोड करतो तसंच.
आपल्याला फील येतो बघा. त्याच्यात काय असं आहे, आपण कुठलेही असं स्पेसिफिक असे जसं आपण C++ मध्ये युज करतो हॅश इन्क्लूड stdio.h, आपण फुटर हेडर फाईल जे युज करतो, असं आपण पायथन मध्ये काहीच युज करत नाही. पायथन मध्ये सिम्पली आपण कोड लिहत जातो. फक्त पायथन मध्ये काय असते, डेटा टाईप्स, डिक्शनरीज, फंक्शन्स, हे सगळं काही असतं, पण ते खूप इझी आहे ऍज कम्पेअर्ड टू बाकी सगळ्या लँग्वेजेस मध्ये. तर जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही पायथनला प्रिफर करा, अशी माझं एक सजेशन आहे तुमच्यासाठी. कारण पायथन हे खूप इझीएस्ट लँग्वेज आहे आणि पायथन शिकायची तुमची खूप सगळे आपण म्हणू शकतो शिकायचे कारण असेल. कोणाला फ्रीलान्सिंग करायची असेल, कोणाला आपलं करिअर ग्रोथसाठी हवे आहे, कोणाला फक्त एक्सप्लोर करायची आहे लँग्वेज, असे खूप सगळे रिझन्स असतात. तर त्या सगळे तुमचं कुठलंही एक रिझन असू द्या, तुम्हाला काय काय शिकायची हे लँग्वेज, तुमचे कुठलेही रिझन असू द्या, पण ही सिरीज तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असेल. तर तर आपण पुन्हा आपल्या टॉपिकवर येऊया, ऍडव्हान्टेजेस ऑफ पायथॉनवर. तर सिम्पल सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स म्हणजे एक बोलायचं झालं, जे कोड लिहितो त्याचा जो फॉर्म आहे त्याला आपण सिंटॅक्स असं म्हणतो. आणि काय बिगिनर फ्रेंडली आहे, जसं जो आपण एक्झाम्पल बघितला त्यामध्ये काहीच नाही आहे. आपण सिम्पल लँग्वेज मध्ये जसं इंग्लिश मध्ये आपण कम्युनिकेट करतो तसंच आपण कोड लिहिल्यासारखं लिहिलेला आहे. म्हणजे काय डिफिकल्ट नाही आहे, त्यातले कीवर्ड लक्षात ठेवणे काही डिफिकल्ट नाही आहे. जे आपण नंतरही प्रोजेक्ट बनवणार आहोत त्यामध्ये तुम्हाला माहिती पडेल की कोडिंग पायथन मध्ये करणं जास्त डिफिकल्ट नाहीये. लार्ज कम्युनिटी सपोर्ट आहे, क्रॉस प्लॅटफॉर्म साठी युज होऊ शकतं. हाय डिमांड इंडस्ट्रीमध्ये आपण म्हणू शकतो वेब डेव्हलपमेंटसाठी, ऍप डेव्हलपमेंटसाठी, सायबर सिक्युरिटीसाठी, आणखी AIML साठी. म्हणजे AIML काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. यामध्ये पायथॉनचा खूप एक मोठा वाटा आहे. जर तुम्हाला त्या इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर पायथॉन तुमचं मजबूत असलंच पाहिजे. तर आता आपण त्याचे अप्लिकेशन बघणार आहे की कुठे युज होते. जसं मी तुम्हाला सांगितलं, वेब डेव्हलपमेंटसाठी युज होतो, ऑटोमेशनसाठी युज होतो, डेटा सायन्स मध्ये, मशीन लर्निंग मध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, डेस्कटॉप अप्लिकेशन, गेम डेव्हलपमेंट. जी वेबसाईट आपण बघतो, हो की नाही, जे वेबसाईट आपण व्हिजिट करतो ते सगळी कशापासून बनलेली असते, पायथन पासून. आणि हो, फक्त पायथन पासून बनलेली नसते. त्यामध्ये खूप बॅकएंड हा पायथन पासून असू शकतो, पण जे फ्रंट एंड जे आपण म्हणतो, जे आपल्याला दिसतं, जे आपण वेबसाईट स्क्रोल करताना जे काही स्ट्रक्चर दिसतं, त्याचं नॅव बार असू द्या किंवा काही असेल, ते कशापासून बनलेलं असतं, HTML, CSS, जावास्क्रिप्ट याच्यापासून ते बनलेलं असतं. तर ऑटोमेशनसाठी पायथनचा युज करतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये खूप जास्त वाटा आहे पायथनचा. जर तुम्हाला या फील्डमध्ये जायचं असेल तर पायथन तुम्हाला यायलाच हवी. तर आता आपण बघूया व्हॉट इज अन अल्गोरिदम. अल्गोरिदम काय आहे? तर काहीच नाही. असं खूप लोकांना असं वाटतं की अल्गोरिदम समजण्यात खूप सगळं डिफिकल्ट होत आहे. पण अल्गोरिदम काहीच नाहीये. जे आपण कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे स्टेप आपण फॉलो करतो, ते काय झालं, अल्गोरिदम झालं. म्हणजे बघा ना, जर तुम्हाला चाय बनवायचा असेल तर आपण पहिले एक पतीला घेतो, त्यामध्ये पाणी टाकतो, त्यामध्ये मग चायपत्ती, साखर हे टाकतो, मग त्याला शिजू देतो आणि मग त्यानंतर आपण त्यामध्ये दूध टाकतो. मग आपण जिंजर जिंजर टाकतो, आणखी मग त्यामध्ये आपण इलायची टाकतो. त्याला मग आपण शिजू देतो, मग त्याला गाळून चाय आपला रेडी होतो. ती काय झाली, जी आपण स्टेप ज्या फॉलो केलेल्या आहेत चाय बनवायच्या, बॉईल वॉटर, ऍड टी पावडर, शुगर, मिल्क अँड सर्व टी, या सगळ्या काय झाल्या, स्टेप झाल्या, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर झाली. आणि ती जी प्रोसिजरला आपण स्टेप बाय स्टेप अप्रोच जो आपण फॉलो केलाय त्याला सिम्पली अल्गोरिदम असं म्हणतात. तर अल्गोरिदम समजायला इतकं सोपं आहे, फक्त तुम्हाला असं वाटतं की खूप कठीण आहे म्हणून तुम्ही तो पार्ट सोडून देता. आणि हो, हे बघा, हे लक्षात ठेवा की जेही मी या एपिसोड मध्ये कव्हर करते ते खूप बेसिक्स आहे. तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये याचा खूप जास्त इम्पॅक्ट पडू शकतो. कारण की इंटरव्ह्यू मध्ये जर आपला फर्स्ट राऊंड असेल तर खूप असे डिफिकल्ट क्वेश्चन विचारत नाही, सिम्पल सिम्पल क्वेश्चन विचारतात. पण स्टुडंट काय करतात की सिम्पल सोडून देतात की हे खूप जास्त सिम्पल आहे म्हणून त्याला सोडून देतात आणि डिफिकल्ट पार्ट कडे जातात. आणि म्हणून मग त्याला इंटरव्ह्यू मध्ये सिम्पल सिम्पल जे अँसर्स आहेत तेच येत नाही. तर तुम्हाला सिम्पल पासून स्टार्ट करायचं आहे. हे आपली बिगिनर टू प्रो लेवल पर्यंत सिरीज आहे. तर तुम्हाला यामध्ये सगळंच करायचं आणि यामधला कुठलाही पार्ट स्किप करायची चुकी तुम्ही करू नका. आणि हर एक पार्ट मध्ये तुम्हाला काही ना काही शिकायला तर नक्कीच मिळेल. तर अल्गोरिदम काय आहे, एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे.
कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे आपण प्रोसिजर फॉलो करतो त्याला आपण अल्गोरिदम असं म्हणतो. तर हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण क्रिस्टल क्लिअर सगळ्या कॉन्सेप्ट होईल. देन व्हॉट इज अन फ्लो चार्ट. फ्लो चार्ट काय? तर बघा, फ्लो चार्ट काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. कुठल्याही प्रोग्रामचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला आपण काय म्हणतो? फ्लो चार्ट म्हणतो. सिंपल भाषेत जर सांगायचं झालं तर तुम्ही बघितलं असेल, ज्यांनी प्रोग्रामिंग पहिले केलेली आहे, ज्यांनी कोडिंग केली आहे, तर असं ओव्हल शेप तुम्हाला दिसतं, ॲरो दिसतं, पॅरॅलेलोग्राम दिसतं, स्क्वेअर दिसतं, डायमंड शेप दिसतो. हे कशासाठी दिसतं? कशासाठी असतं? तर तुम्हाला एक फ्लो, तुमचा हा जो मी तुम्हाला इथे कोड दाखवलेला होता इथे, जो आपण एक्झाम्पल घेतला, तर हा कसा फ्लो याचा चाललेला आहे हे सगळं डिफाईन करायसाठी फ्लो चार्टची खूप हेल्प मिळते. आणि जेव्हा आपण खूप मोठ्या स्केलवर जो प्रोजेक्ट बनवतो, खूप मोठ्या मोठ्या वेब डेव्हलप करतो, किंवा आपण म्हणू शकतो AIML किंवा मशीन लर्निंग मध्ये, सॉरी, AIML किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये खूप मोठे मोठे जे आपण प्रोजेक्ट हँडल करतो, तेव्हा आपल्या फ्लो चार्ट हे खूप जास्त हेल्पफुल असतं, की आपल्याला कुठल्या स्टेप नंतर कुठली स्टेप फॉलो करायची आहे ते आपल्याला फ्लो चार्ट थ्रू समजतं. तर हा आपण एक्झाम्पल घेतलेला आहे, तो इथे जो एक्झाम्पल दिसत आहे तो आपण फ्लो चार्ट थ्रू आपण समजण्याचा प्रयत्न करूया. पहिले आपण त्याचं रिप्रेझेंटेशन, कशाचं रिप्रेझेंटेशन काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे ते पहिले शिकूया. तर सिम्बॉल्स इथे दिलेले आहे, त्याचं नाव दिलं आहे, त्याचं फंक्शन दिलेलं आहे. तर बघा, हा काय एक ओव्हल शेप आहे. तो ओव्हल शेप आपण स्टार्ट आणि एंड साठी युज करतो. कुठलाही प्रोग्राम स्टार्ट आणि एंड करतो तेव्हा आपण ओव्हल शेप पासून स्टार्ट करतो. म्हणजे ओव्हल शेप मध्ये आपण इथे स्टार्ट किंवा एंड असं लिहितो. ओके, स्टार्ट किंवा एंड, आणि तिथून आपलं स्टार्ट पासून आपली पहिली प्रोसिजर स्टार्ट होते. तर काय रिप्रेझेंट करतं? स्टार्टिंग अँड एंड पॉइंट रिप्रेझेंट करतं. अँड देन ॲरो, हे काय डिफाईन करतं? याचा फ्लो, म्हणजे आपला प्रोग्राम कसा फ्लो होत आहे हे डिफाईन करायसाठी आपण ॲरो यूज करतो. देन अ पॅरॅलेलोग्राम, म्हणजे तुम्हाला डिफिकल्ट होत असेल प्रोनाउन्सिएशन साठी, तर हे काहीच नसतं. सिम्पल लँग्वेज मध्ये आपलं रेक्टँगल असतं, फक्त जे याच्या साईड असतात हे थोड्या अशा, आपण म्हणू शकतो थोड्या अशा क्रॉस मध्ये असतात, डायगोनल शेप मध्ये. तर त्याला पॅरॅलेलोग्राम म्हणतात. आणि ते कशासाठी युज होतं? इनपुट आणि आउटपुट डिफाईन करायसाठी आपण युज करतो. जर तुम्हाला माझी स्पीड जर फास्ट वाटत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर काही प्रॉब्लेम जर तुम्हाला यामध्ये येत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. तर आता नेक्स्ट आहे रेक्टँगल. रेक्टँगल आपण युज कशासाठी करतो? प्रोसेस, आपल्याला जी प्रोसेस दाखवायची आहे त्यासाठी आपण रेक्टँगल युज करतो. त्यानंतर आहे डायमंड. कुठलंही डिसिजन आपण जे इंडिकेट करायचं आहे ते आपण डायमंड थ्रू इंडिकेट करतो. तसेच हे सिम्बॉल्स आणखीही आहे, पण मेन हे 5 सिम्बॉल आपल्याला लक्षात ठेवायचे आहे थ्रू आउट दी सिरीज. तर जे हे एक्झाम्पल दाखवलेलं होतं मी तुम्हाला, ते आता मी याच्या थ्रू तुम्ही आता समजून घ्या. तर पहा, आपण फ्लो चार्ट घेतलाय त्याचा, तर ओव्हल मध्ये आपण स्टार्ट दिलेला आहे. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की स्टार्ट आणि एंड आपण ओव्हल थ्रू डिफाईन करतो. आणि नंतर आहे ॲरो. आपला फ्लो डिफाईन कशा थ्रू होतं? ॲरो थ्रू. तर मग इनपुट नंबर 1, कॉमा इनपुट नंबर 2 इथे कशात दाखवलेलं आहे? पॅरॅलेलोग्राम मध्ये दाखवत आहे तुम्हाला. तर आपल्याला काय, कुठलंही जे आपली सिम्पली आपलं इनपुट आणि आउटपुट आहे ते आपण पॅरॅलेलोग्राम मध्ये दाखवतो. आणि मी इथे दोन्हीही कंबाईन दाखवले आहे. कुठल्या तुम्ही जर इंटरनेटवर सर्च करा तर कुठे कुठे जे इनपुट आहे ते अलग अलग पॅरॅलेलोग्राम मध्ये दाखवलेले आहे. इनपुट 1 एका याच्यात, त्यानंतर परत ॲरो, म्हणजे इनपुट 1 एका याच्यात, मग परत ॲरो, मग परत इनपुट 2. ओके, असंही दाखवले जातात. हेही रिप्रेझेंटेशन तितकंच बरोबर आहे. तर नेक्स्ट या याच्यात तुम्ही बघू शकता, रिझल्ट मध्ये इज इक्वल टू num1 प्लस num2. तर इथे मी इथे सम लिहिलेला आहे. तर इथे ऍज पर आपल्या जो मी तुम्हाला कोड एक्झाम्पल मध्ये दाखवला आहे, तर इथे रिझल्ट हवाय. तर रिझल्ट इज इक्वल टू नंबर 1 प्लस नंबर 2. तर हे कशामध्ये तुम्हाला दिसत आहे? रेक्टँगल मध्ये. रेक्टँगल मध्ये आपण प्रोसेस लिहितो, हो की नाही? रेक्टँगल मध्ये आपण काय लिहितो? प्रोसेस लिहितो. तर नंतर काय?
प्रिंट सम देन एंड. इतकं का इतकं इझी आहे आपल्याला पायथन लँग्वेज शिकणं. जर तुम्ही बघितलं असेल काही डिफिकल्टी नाहीये. जे आपण शिकलोय ते एक सिम्पल सिम्पल कॉन्सेप्ट होत्या, ज्याला खूप असं कन्फ्युजन क्रिएट करून तुम्ही खूप मोठ्या बनवून ठेवलेल्या आहेत. तर नंतर काय, व्हॉट इज अ सुडो कोड. इथे मी बघा, इथे कंटेंट काहीच लिहिलेला नाही आहे. तर सुडो कोड काय आहे, तर जोही आपण हा कोड लिहिलेला आहे, इथे ब्रॅकेट पाहिजे हा ब्रॅकेट कम्प्लीटचा, जोही हा आपण कोड लिहिलेला आहे, तर इथे काय आहे, एक आपण स्टेप बाय स्टेप आपण प्रोग्राम लिहिलेला आहे, हा कोड आहे. तर यामध्ये आपण जो सिम्पल लँग्वेज मध्ये जे मॅन्युअली इंग्लिश लँग्वेज मध्ये जे आपण प्रोसिजर लिहितो त्याला सुडो कोड म्हणतात. जसं का हा याचाच एक्झाम्पल घेऊ, नंबर 1 नंबर 2. पहा, नंबर 1 ला आपण डिफाईन केलं आहे 1, नंबर 2 ला डिफाईन केलं आहे. मग याला व्हॅल्यू काही, नंबर 1 इज 10, नंबर 2 इज 5. ओके, तर मग आपल्याला ऍडिशन करायचं आहे. सम ऑफ नंबर 1 अँड नंबर 2 इज, किती येईल याची सम, 15 येईल. तर हे जे आपण इंग्लिशमध्ये हे सगळं थ्रू आउट जे इंग्लिशमध्ये आपण लिहिलं आहे ते सुडो कोड. म्हणजे जेव्हा कसं होतं, इंडस्ट्रीमध्ये खूप सगळे लोक असतात आणि ते अलग अलग बॅकग्राऊंडशी जोडलेले गेलेले असतात. जसं की कोणी जावा डेव्हलपर असेल, कोणी HTML असेल, फ्रंट एंड डेव्हलपर असेल, कोणी बॅक एंड डेव्हलपर असेल, तर सगळ्यांना पायथन समजेलच हे गरजेचं नाहीये. आणि एका आपण जो प्रोजेक्ट असतो त्यावर सगळेच जण वर्क करतात. फ्रंट एंड साठी अलग लोक असतात, बॅक एंड साठी टेस्टर अलग असतात. थ्रू आउट हे सगळे अलग अलग असतात. समजलं? ते त्यासाठी सगळे पर्सन अलग अलग असतात. तर त्यांना कोड समजेल असं गरजेचं नाही. जावा डेव्हलपरला पायथनचा कोड समजणार आहे का, नाही. तर जे आपण इंग्लिश थ्रू त्यांना समजावून सांगतो, कम्युनिकेट करतो त्यांच्याबरोबर, की नंबर 1 इज अ 10, नंबर 2 इज अ 5 अँड सम ऑफ नंबर 1 अँड नंबर 2 इज अ 15. हे काय झालं, सिम्पली लँग्वेज इंग्लिश लँग्वेज मध्ये मी सांगितलेलं आहे. हो की नाही, इंग्लिश लँग्वेज मध्ये मी तुम्हाला हे सगळं समजावून दिलेलं आहे, किंवा मी मराठी लँग्वेज मध्ये तुम्हाला हे समजावून देते. तर ते सगळं काय झालं, सुडो कोड, जे आपण कोणाला समजून सांगतो, दॅट इज अ सुडो कोड अबाउट दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आता हे सगळं झालं. पण जेव्हाही आपण कोड रन करतो तेव्हा तो रन कशा थ्रू होतं, एक तर इंटरप्रिटर और दी कंपायलर थ्रू, जे मी या स्लाइड्स मध्ये ऍड नाही केलंय पण मी तुम्हाला सांगत आहे. कंपायलर आणि इंटरप्रिटर ते काय आहे, जर बेसिकली आपण पाहतो म्हटलं तर कंपायलर, एक सेकंड, कंपायलर अँड इंटरप्रिटर. थोडी हँडरायटिंगला थोडं दुर्लक्ष करा, कारण की मी लॅपटॉपवर करते तर त्यामध्ये प्रॉपर येईलच असं गरजेचं नाहीये. ओके, तर कंपायलर काय आहे, आपल्या कोडला आपण कोड कोणत्या लँग्वेज मध्ये लिहित आहे, पायथन मध्ये लिहित आहे. कोड आपण लिहित आहे पायथन मध्ये. आणि कम्प्युटरला कोणती लँग्वेज समजते, बायनरी, दॅट इज अ 0 अँड 1. हो की नाही, कम्प्युटरला लँग्वेज कोणती समजते, 0 अँड 1. आणि आपण कोड लिहित आहोत पायथन मध्ये. तर याच्यामध्ये एक कन्व्हर्टर असतो, त्याला आपण म्हणतो कंपायलर, जो पायथनचा कोड बायनरी लँग्वेज मध्ये कन्वर्ट करून कम्प्युटरला देतो. त्याचं कंपायलरचं वर्क असे असते की कुठल्याही लँग्वेज मध्ये जी कोडिंग करते, पायथन, जावा, HTML, CSS, C++, कॉटलिन, या सगळ्या लँग्वेजेस मध्ये जे कोड करतायत त्याला कंपाईल करून देणं, म्हणजे जे कम्प्युटरला समजणारी लँग्वेज आहे 0 आणि 1 त्यामध्ये कंपाईल करून देणं, याचं काम असतं कंपायलरचा. आणि कंपायलर कसा वर्क करतो, जोही आपला कोड आहे इतका, जोही आपण कंटेंट लिहिलेला आहे तो पूर्ण एका टाइम मध्ये कंपायलर कंपाईल करतो. ओके, कंपायलर काय करतो, एका टाइम मध्ये पूर्ण कोड कन्वर्ट करतो बायनरी लँग्वेज मध्ये आणि कम्प्युटरला देतो. हे काय वर्क झाला कंपायलरचा. आणि इंटरप्रेटर काय करतो, जो कोड आहे पायथन मध्ये जो आपण कोड लिहिलेला आहे
आणि आपल्या कम्प्युटरला द्यायचा आहे बायनरी लँग्वेज मध्ये. ओके, बायनरी लँग्वेज मध्ये आपल्याला कम्प्युटरला कोड द्यायचा आहे. तर यामध्ये असतो इंटरप्रेटर. ठीक आहे, कंपायलर आणि इंटरप्रिटरचं वर्क सेमच आहे की ते कन्वर्ट करतो असेंब्ली लँग्वेज मध्ये. जो आपली जी आपण कोडिंग करतो त्या लँग्वेज मधून कोड कन्वर्ट करतो असेंब्ली लँग्वेज मध्ये. असेंब्ली लँग्वेज म्हणजे जी कम्प्युटरला जवळची लँग्वेज आहे, म्हणजे बेसिकली दॅट इज अ बायनरी लँग्वेज, दॅट इज 0 and 1, त्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो. दोघांचे काम तेच आहे, फक्त डिफरन्स एवढा आहे की कंपायलर पूर्ण कोड एका टाइम मध्ये कंपाईल करतो आणि इंटरप्रेटर लाईन बाय लाईन कोडला कन्वर्ट करतो. ओके, बस डिफरन्स इतकाच आहे. पण दोघांचं काम काय आहे, तर जे कुठली आपली कोडिंग लँग्वेज आहे त्याला कन्वर्ट करायचं बायनरी लँग्वेज मध्ये, हे दोघांचं एकच काम आहे. फक्त कंपायलर पूर्ण कोड एका टाइम मध्ये कंपाईल करतो आणि इंटरप्रेटर लाईन बाय लाईन सगळ्याला कंपाईल करतो. बस डिफरन्स इतकाच आहे. ओके, तर हे सगळ्या झाल्या बेसिक कन्सेप्ट अबाउट दिस. मी एकदा थ्रू आउट पूर्ण तुम्हाला एकदा रिवाइज करून देत आहे. प्रोग्राम काय आहे, एक इन्स्ट्रक्शनचा सेट आहे कुठलाही स्पेसिफिक टास्क कम्प्लीट करायसाठी, कम्प्युटरला परफॉर्म करायसाठी. जसं क्लिक करणे एक टास्क आहे आणि क्लिक नंतर राईट क्लिक केल्यानंतर जे आपल्याला फंक्शन येते न्यू फोल्डर आणि काय इन्स्पेक्शन वगैरे जे काही ऑप्शन येतात ते काय कोड आहे, ते कोड थ्रू एक होत आहे. ते काय सेट्स ऑफ इन्स्ट्रक्शन थ्रू ते टास्क कम्प्लीट होत आहे. नंतर काय पायथनचे ऍडव्हान्टेजेस आहे. सिंटॅक्स बद्दलही मी तुम्हाला सांगितलं. सिंटॅक्स काय आहे, एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे, त्या सिंटॅक्स म्हणजे स्ट्रक्चर आहे ज्याच्या थ्रू आपण काय म्हणतो प्रोग्रामिंग करतो. ओके, देन अप्लिकेशन ऑफ पायथन मध्ये बघितलं आपण कुठे अप्लाय होऊ शकतो पायथन. वेब डेव्हलपमेंटसाठी, ऑटोमेशनसाठी, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, डेस्कटॉप अप्लिकेशन, गेम डेव्हलपमेंट या सगळ्यासाठी युज होतं. त्यानंतर आपण बघितलं आहे की अल्गोरिदम म्हणजे काय. अल्गोरिदम इज द स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू सॉल्व एनी प्रॉब्लेम. देन फ्लो चार्ट काय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे कुठल्याही प्रोग्रामचं. त्यानंतर बेसिकली आपण काय बघितलं आहे, कंपायलर आणि इंटरप्रेटर काय वर्क आहे त्याचं, की आपला कुठलाही कोडिंगचा जो प्रोग्राम आहे तो कन्वर्ट करून देतं कम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये, दॅट इज असेंब्ली लँग्वेज, दॅट इज 0 and 1. आणि त्या कन्व्हर्टर जो असतो त्याला कंपायलर किंवा इंटरप्रेटर म्हणतात. आणि कंपायलर काय करतो, थ्रू आउट जो कोड आहे तो पुन्हा कन्वर्ट करतो ऍट अ टाइम, आणि इंटरप्रेटर काय करतो, लाईन बाय लाईन कोडला कन्वर्ट करतो. देन आपण बघितलेला आहे फ्लो चार्ट. हा पार्ट इथे थोडा खाली पाहिजे होता. तर फ्लो चार्टचं आपण बेसिक सिम्बॉल, त्याचं नाव आणि त्याचं फंक्शन बघितलंय. तर ओव्हर त्याच्यासाठी युज होतो स्पेसिफिकली कुठलंही स्टार्टिंग किंवा एंडिंग पॉईंट इंडिकेट करायला. देन ऍरो युज होतो कुठलंही बेसिकली आपण जर म्हणायचं झालं तर फ्लो इंडिकेट करायला. देन पॅरलेलोग्राम युज होतो इनपुट आणि आउटपुट साठी. रेक्टँगल युज होतो कुठलीही प्रोसेस शो करायसाठी आणि कुठलेही डिसिजन शो करायसाठी. जे युज होतो दॅट इज अ डायमंड. ओके, आणि मग त्यानंतर आपण जे एक्झाम्पल बघितलं होतं त्याचं आपण फ्लो चार्ट बघितलेला आहे. त्या की स्टार्टिंगला ओव्हल आहे, पॅरलेलोग्राम आपण युज केला इनपुट साठी, आणि सम इज इक्वल्स टू नंबर 1 प्लस नंबर 2. आपण हे कशामध्ये बेसिकली केलं आहे, रेक्टँगल मध्ये. ओके नाही, आणि नंतर मग प्रिंट सम, हे काय झालं, आउटपुट शो करायचं आहे ना आपल्याला, म्हणून ते पॅरलेलोग्राम मध्ये येत आहे. हा, यामध्ये डिसिजनचं तर काही कामच नव्हतं, इफ अँड एल्स अशा कंडिशन्स नव्हत्या. तर ते आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये बघणार आहोत. येत्या 3-4 एपिसोड मध्ये हे इफ अँड एल्स पूर्ण कंडिशन सगळ्या क्रिस्टल क्लिअर होईल तुमच्या. देन एंडिंग पॉइंट साठी परत आपण ओव्हल केलेला आहे. देन व्हॉट इज अ सुडोकोड. सुडोकोड काय आहे, सिम्पली कुठल्याही लँग्वेज मध्ये आपण त्या कोड बद्दल जे बोलतो दॅट इज अ सुडोकोड. आणि नंतर आपण कंपायलर आणि इंटरप्रेटर बद्दल बोललाय, जे मी तुम्हाला अगोदरच समजून सांगितलेलं आहे. तर आता खूप सगळ्या लोकांना असा क्वेश्चन पडतो की प्रोग्रामर आणि कोडर मध्ये काय डिफरन्स आहे, प्रोग्रामिंग आणि कोडिंग मध्ये काय डिफरन्स आहे. प्रोग्रामिंग मध्ये काय होतं, आपण प्रोग्रामर काय करतो, कोड लिहितो, त्याला टेस्ट करतो, आणखी त्यामध्ये एरर सॉल्व्ह करतो, आणखी ज्याही काही स्टेप आहे तो फक्त
फक्त आणि फक्त प्रोग्रामर थ्रू आउट जे काही स्टेप्स आहे पूर्ण एक्झिक्युशन पर्यंत एक्झिक्यूट करेपर्यंत जे काही पूर्ण स्टेप फॉलो होतात ते फक्त प्रोग्रामर करतात. पण कोडिंग मध्ये फक्त जे आपण प्रोग्राम लिहित आहोत, जे आपण कोडिंग करत आहोत, फक्त कोडरला काय काम असतं की फक्त कोडिंग करायचं आहे. ओके. कोडरला काय काम असतं, फक्त कोडिंग करायचं आहे. बाकी त्याचं टेस्टिंग, डिप्लॉयमेंट बाकी दुसरे जे काही तुमच्या कंपनीमध्ये थ्रू आउट जे पर्सन असेल तो करेल. टेस्टर वगैरे जो काही असं डिप्लॉयर टेस्टर ते त्यांचं काम करेल. मी फक्त कोड लिहून देणार, बाकीचं तुम्ही काहीही करा त्याच्याबरोबर. बस काही एरर असेल तर मला सांगा, मी पुन्हा ते सॉल्व्ह करेल, परत तुम्हाला देईल. पण टेस्टिंग वगैरे काम कोडरचं नसतं. पण प्रोग्रामरचं काय काम असतं, थ्रू आउट जेही काही असेल त्याच्या रिलेटेड सगळं काम कोणाला करावं लागेल, प्रोग्रामरला. आणि कोडरला फक्त कोड लिहून द्यायचं काम असेल. तर यानंतर आपण बघणार आहोत इन्स्टॉलेशन. तर बेसिकली आपल्याला क्रोम वर जायचं आहे. आपल्याला लागणारे जे काही आहे आपण ते इन्स्टॉल करणार आहोत. क्रोम वर जायचं आहे आणि इथे डाउनलोड काय करणार आहोत आपण, VS कोड. तर सर्च करायचं आहे आणि व्हिज्युअल स्टुडिओ कोडची वेबसाईट जी ऑफिशियल वेबसाईट आहे तीच ओपन करायची आहे. आणि फर्स्ट क्लास ती येईल, मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही देणार असं आहे ऍज. तर याला ओपन करायचं आहे, तुमचा इंटरनेट सर्व्हरच्या याने ते होणार. आणि डाउनलोड व्हिज्युअल स्टुडिओ कोड इथून बघा, विंडोज 10 आणि 11 साठी इथून डाउनलोड होईल. आणखी मॅक साठी, उबंटू साठी, यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म साठी इथे दिलेला आहे. तर मी हे थ्रू आउट जे सिरीज आहे ते विंडोज वरच कव्हर करणार आहे. बिकॉज ऑफ ऑलमोस्ट स्टुडंट्सकडे, ऑलमोस्ट लर्नरकडे काय असतं, विंडोजच असतं. तर आपण विंडोजलाच घेऊन जाणार. इथे क्लिक करायचं म्हणजे डाउनलोड स्टार्ट होईल. ओके. इथे मग बघा काहीच नाही, इथे फीचर्स अपडेशन वगैरे इथे शो होईल. जेव्हा तुम्ही डाउनलोड केला अपडेट होईल. तर इथून स्टार्ट करायचं आहे, डाउनलोडिंगला क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. माझ्या सिस्टीमवर डाउनलोडच आहे तर मी डाउनलोड करणार नाहीये. तर आता मी डायरेक्ट ओपन करते आहे VS कोड. तर हा माझा एक प्रोजेक्ट आहे, त्याला हे करा. इथे एक्सटेन्शनचं इथे तुम्हाला दिसत आहे बघा, इथे क्लिक करायचं आहे आणि इथे पायथन असं सर्च करायचं आहे. एक्सटेन्शन हे कशासाठी युज होतं, एक थ्रू आउट हर एक आपण जावासाठी अलग आणि पायथन साठी अलग असे आपण सॉफ्टवेअर आपल्या लॅपटॉपमध्ये नाही घेऊ शकत. तर त्यासाठी पायथन आहे. तर पायथन हे सॉरी त्यासाठी VS कोड आहे. VS कोड मध्ये फक्त आपलं एक्सटेन्शन डाउनलोड करायचं आहे म्हणजे आपले कोड पूर्ण रन होत जाईल. तर पायथन डिबगर तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, हा पायथन डाउनलोड करायचा आहे. सिम्पली जर तुम्ही फक्त हे पायथॉनच डाउनलोड केलं तरीही चालेल. फक्त हा पायथनचा हे डाउनलोड करा. हे मला ज्या प्रोजेक्टसाठी जे जे लागतं मी त्याचे डाउनलोड केलेलं आहे, म्हणून तुम्हाला इतकं सगळं इन्स्टॉल दिसत आहे. तर तुम्ही फक्त हे पायथॉन इन्स्टॉल करायचं आहे. ओके. आणि जर तुम्हाला वाटलं असतं पायथॉन एन्व्हायरमेंट तुम्ही इन्स्टॉल करून ठेवा. बस बस इतकंच होतं आजचा हा लेक्चर. आणि यानंतर आपण कोडिंग थ्रू सगळं काही शिकणार आहोत, कोड करणार आहोत आणि त्यानंतर आपण सगळे काही जे कन्सेप्ट आहे ते कोडिंग थ्रू समजणार आहोत. तर हो, मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन तर दिलेलंच नव्हतं. तर माझं नाव आहे रेवती राजूरकर, मी महाराष्ट्रातूनच आहे. तर आता हा लेक्चर इथे संपलाय. मी परत येईल नेक्स्ट एपिसोड सोबत. तोपर्यंत कीप लर्निंग अँड कीप बिल्डिंग युअर सेल्फ आणि जय महाराष्ट्र.